हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेबसाईटला कशा पद्धतीने लॉग इन करतो हे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा करावं काय लागेल तर इथं सगळ्यात खालच्या साईडला जो आपल्याला टास्क बार दिसतोय तिथल्या ह्या सर्चवरती क्लिक करा आणि ह्याच्यामध्ये क्रोम टाईप करा. इथे तुम्हाला क्रोम ब्राउझर येईल, याच्यावरती क्लिक करा. क्रोम ब्राउझर ओपन झाल्यावरती आपण नॉर्मली पहिल्यांदा google.com ओपन करून घेऊया, जेणेकरून आपल्याला अशी एक विंडो ओपन होईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता इथं मध्ये जो आहे ह्याला आपण सर्च बॉक्स म्हणतो आणि इथं जे वरती जे आहे ह्याला आपण ॲड्रेस बार म्हणतो. मग आपल्याला सिम्पली काम काय करायचं आहे तर आपला जो काय वेबसाईटचा ॲड्रेस आहे तो आपल्याला इथं अजिबात टाईप करायचा नाही आहे. तुम्ही जर इथं जर टाईप केला तर तुमची वेबसाईट ओपन होणार नाही. तुम्हाला काय काम करायचं आहे तर जो काय आम्ही तुम्हाला वेबसाईटचा ॲड्रेस तुमचा दिलेला असेल तो तुम्हाला इथल्या ॲड्रेस बारमध्ये टाईप करायचा आहे. आता वेबसाईट ओपन करण्यासाठी आपण काय काम करू, आम्ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला अशा पद्धतीने 3 गोष्टी पाठवलेल्या असतात. एक असते वेबसाईटचा ॲड्रेस, दुसरा असते यूजर नेम आणि तिसरा असते पासवर्ड. आपण सिम्पली काय काम करू, हा जो काय वेबसाईटचा ॲड्रेस आहे ह्याला आपण राईट क्लिक करू आणि कॉपी लिंक करू आणि इथं जिथं आपल्याला ॲड्रेस बार आहे, जिथं ऑलरेडी google.com लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करू, राईट क्लिक आणि ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे पेस्ट अँड गो टू, असा वेबसाईटचा ॲड्रेस तुमचा दाखवेल, याच्यावरती क्लिक करायचं. ज्याला तुम्ही अशा पद्धतीनं कॉपी पेस्ट करून जाल त्याला तुमची वेबसाईट 100% डेफिनेटली ओपन होईल. मग ही आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय काम करू, आपल्या वेबसाईटच्या सगळ्यात खालच्या साईडला आपल्याला जायचं आहे. आता खालच्या साईडला जाण्यासाठी इथं आपल्याला व्हर्टिकल स्क्रोल बार दिसतो. इथं ह्याला धरून सगळ्यात खालच्या साईडला, जोपर्यंत हे सगळ्यात खालच्या साईडला टेकत नाही तोपर्यंत ह्याला स्क्रोल करा. स्क्रोल करून झाल्यावरती तो पुढे जाणार नाही अशा परिस्थितीला आल्यावरती इथं आपल्याला एक टास्क बार दिसेल, म्हणजे शेवटची लाईन दिसेल. या लाईनमध्ये शेवटचा ऑप्शन आहे लॉग इन. ह्या लॉग इनवरती क्लिक करा. ह्या लॉग इनवरती क्लिक केल्यावरती आपल्याला एक जे पेज ओपन होते त्याच्यामध्ये थोडंसं खालच्या साईडला स्क्रोल करा. खालच्या साईडला स्क्रोल केल्यावरती तुम्हाला अशी काही गोष्टी दिसतील लॉग इनच्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला तो यूजर नेम विचारेल आणि पासवर्ड विचारेल. आपल्याला सिम्पली काय काम करायचं आहे, आम्ही जो तुम्हाला व्हॉट्सअपला यूजर नेम आणि पासवर्ड पाठवला आहे तो कंपल्सरी कॉपी करूनच इथल्या साईडला पेस्ट करायचा आहे. लक्षात घ्या आणखीन एकदा, तुम्हाला यूजरनेम आणि पासवर्ड टाईप करायचा नाही. हा आपण पासवर्ड कॉपी करू आणि इथे येऊन आपण ह्याला पेस्ट करू. म्हणजे आपण इथे 2 गोष्टी ॲड केल्या, यूजरनेम आणि पासवर्ड. आणि ह्याच्या खालच्या साईडला जिथं रिमेंबर मी आहे ह्याला आपण रिमेंबर बीला ऑन करू आणि ह्याला आपण लॉग इनवरती क्लिक करू. आणखीन एकदा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, यूजरनेम आणि पासवर्ड कधीही टाईप करायचं नाही. ते कंपल्सरी कॉपी आणि पेस्टच करायचं. त्यानं जर तुमच्या सिस्टीमवरती लॉग इन सक्सेसफुल झाल्यावरती त्यानं जर तुम्हाला कधी जर सेव्हला विचारला तर कंपल्सरी सेव्ह करा, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट टाईम ज्याला आपण लॉग इन करू त्याला तो आपल्याला यूजरनेम आणि पासवर्ड विचारणार नाही, जे की आपल्यासाठी अगदी सोयीचं असेल. इथं आपण सेव्ह करू. आता इथं आपलं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे, त्यामुळे त्यांना आपल्याला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज दिलेला आहे. समजा इन केस जर तुमचं यूजरनेम आणि पासवर्ड जर मॅच नाही झाला तर तो तुम्हाला इथं लॉग इन फेल्ड, लॉग इन अयशस्वीचा मेसेज दाखवेल. त्या केसमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे. मग आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की आपण कशा पद्धतीनं लॉग इन करतो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. समजा काही शंका असल्यास आम्हाला आमच्या फोन नंबरवरती 9960333954 ह्या नंबरवरती फोन करा. आम्हाला तुम्हाला मदत करायला नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच.